सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं स्वागत आहे ज्योतिज आर्ट क्राफ्ट आणि रांगोळी ह्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत होळी स्पेशल रांगोळी। पहिल्यांदा मी ब्लॅक कलरचं सर्कल रांगोळीने फिल केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी मल्टी कलरमध्ये रांगोळ्या सर्कलच्या कडेकडेने टाकत आहे। आपल्याकडे जे पण रांगोळीचे कलर अवेलेबल असतील त्या कलरनी आपण हे सर्कल टाकून घ्यायचे आहेत। माझ्याकडे जितके आहे तितके मी टाकते। तुमच्याकडे जे पण कलर अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकतात। होळी आहे म्हणून आपण जास्त कलर वापरायचा प्रयत्न करतो आहे। होळी हा रंगाचा सण आहे, त्याच्यामुळे आपली रांगोळी ही छान कलरफुल दिसली पाहिजे, म्हणून आपण जितके कलर आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा वापर करू, जेणेकरून आपली रांगोळी सुंदर दिसेल। सेंटरला पण मी थोडीशी रांगोळी टाकून स्प्रेड करून घेतलेला आहे आणि कडेचे जे सर्कल आहे ते बोटाने हलक्या हाताने थोडे थोडे प्रेस केले, त्यामुळे एक छान कलरची फिनिशिंग आणि लुक आपल्या रांगोळीला येतो। त्यानंतर मी पुन्हा व्हाईट कलरने 3-3 डॉट टाकून त्यांना पण एक फुलांचा आकार दिलेला आहे। हे बघा किती छान दिसते रांगोळी। आणि आता 2 फुलांच्या मध्ये जितका स्पेस आहे तिथे मी ग्रीन कलरचे डॉट देऊन ते असे एखाद्या छोट्याशा डब्बीच्या झाकणनी वगैरे प्रेस करून घ्यायचे आणि सेंटरला त्याच्यामध्ये पुन्हा मी व्हाईट कलरची रांगोळी ही स्प्रेड करते। रांगोळी काढायला अगदी सोपी आहे, खूप असे काही स्किल लागत नाही। फक्त आपण सर्कलचे डॉट आहे ते टाकून घेतलेले आहे आणि बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे प्रेस करून त्याला एक छान कलरची फिनिशिंग आणि शेप दिलेला आहे। त्यामुळे अगदी सहज कुणीही रांगोळी काढू शकतं। असं काही नाही की मला रांगोळी येत नाही, जमेल की नाही। तुम्हीही अशी छान छान रांगोळी होळीच्या निमित्ताने काढू शकतात, अगदी सोपी आहे। हे बघा मी पुन्हा असे छोटेसे पुन्हा व्हाईट डॉट काढून त्यामध्ये थोडं बोटाने प्रेस करून येलो कलरची रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि आपली सुंदर रांगोळी तयार आहे। आता नेक्स्ट आहे, आपल्याकडे प्रत्येकाकडे काडीपेटी असते, त्यातल्या ज्या काड्या आहे त्यांचा वापर करून आपण एक होलिका दहनची छोटीशी प्रतिकृती म्हणू शकतो। होलिका दहन करणार आहोत। काड्यांचा वापर करून छोटीशी मी होळी तयार करते आहे। हे बघा पूर्ण होळीसारखं लुक आलेला आहे। आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते, आपण ती होलिका दहन आपली कशी दिसते। काडीपेटीच्या साहाय्याने त्या काड्या पेटवून घ्यायच्या। बघा किती सुंदर दिसते रांगोळी, असं वाटतंय की होलिका दहनच आहे। तुम्हीही ह्या होळीला नक्की ट्राय करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी जे पण रांगोळीचे व्हिडिओ टाकेल ते दिसतील। थँक्यू।